2014 पासून 2026 पर्यंत 154 पेपर फुटले आणि भाजपाच्या बिहार राज्यामध्ये फुटले, मध्य प्रदेशमध्ये फुटले. उदाहरण सांगतो, हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पेपर फुटीच्या विरोधात कायदा केला. आता 5 महिन्यापूर्वी छाती ठोकून सांगितलं की आता पेपर फुटणार नाही आणि अवघ्या 4 महिन्यामध्ये टीईटीचा शिक्षक भरतीचा, जे शिक्षक आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पाया आहे, त्याचा पेपर फुटला. या सरकारला नामुष्की आली. पेपर घ्यायच्या अगोदर परीक्षा रद्द करावी वाटली. लाजा वाटल्या पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला. आणि नीटचा पेपर फुटून 22 लोक मरताना या देशाच्या पंतप्रधानाला 1 सेकंद खुर्चीवर राहायचा अधिकार नाही. धर्मेंद्र प्रधानच काय, नरेंद्र मोदीचा राजीनामा झाला पाहिजे. नरेंद्र मोदीला सत्तेवर राहायचा अधिकार नाही. लेकरांच्या अश्रूशी खेळता तुम्ही, रक्त सांडता आमचे पेपर विकता आणि आमदार खरेदी करण्यासाठी पैसे घेता. भाजपाची लोक पेपर फुटीमध्ये आहेत, प्रशासकीय अधिकारी पेपर फुटीमध्ये आहेत. आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा याच्यासाठी घेतला जात नाही कारण कोणी पेपर फोडायला लावले हे ते नावं सांगतील म्हणून नरेंद्र मोदी साहेब घाबरलेत, राजीनामा घेत नाहीत. संघाच्या मुशीत वाढलेले नरेंद्र मोदी आता का गप्प आहेत? मन की बात करा ना, परीक्षा पे चर्चा करता ना. मग परीक्षेचा पेपर फुटला ना, परीक्षेचा पेपर फुटला ना. तुमचा यांचा एक स्वयंसेवक मंदिराची मुद्दा पूर्ण होऊ देत आधी. माझं कंप्लीट झालं. आपल्याकडे हनुमंतजी पूर्ण करा मुद्दा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहे मी त्यांच्याकडून. तुमचा एक स्वयंसेवक महाराष्ट्रात पक्ष फोडतोय, एक स्वयंसेवक पेपर फोडतोय आणि एक स्वयंसेवक मंदिराची दानपेटी फोडतोय. फोडाफोडी करणारे चोर लोक आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे पेपर विकणारी दलालाची टोळी म्हणजे भाजप आहे. बरं, आपले आरोप झाले असतील, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी घेणार अजितजींकडून. मात्र अखिलजी, सीजेपीनं आज JP नड्डांची भेट घेतल्यानं